हाय सगळ्यांना. तर बघू शकता इकडं आम्ही गेलतो सोनाबाईच्या पुरीच्या वाढदिवसाला. मी काय नाहीत हेडव काढलं कारण लय माणसं होती तिथं, त्यामुळे नाहीत काढलं. वहिनीच्या हेडवलं तर बघितलंच असेल तुम्ही. तर तिकडून आलो पॅसेंजरने आलो, आंघोळ केली. आंघोळ केली की पहिली आधी बटाटी घातली शिजाय, आंघोळ केली आणि ही काय बटाटी उकळली म्हणलं पटकन. आणि गाडा तर तिकडं आधीच लावलेला आहे. तर आईन मी लागलो बटाटी सोडायला. आता हे करून घेतो बटाटा. कसा बनवते कसं नाही सांगा मला कमेंटमध्ये. आणि त्यासाठी मी साहित्य केलंय दाखवते. तिथं मिरची बारीक केली आणि धना पावडर केली, म्हणजे धने अख्खं धन होतं त्याची पावडर केली पेस्ट. आणि तिथं अद्रक लसणाची पेस्ट आणि तिथं मिरच्या तेवढ्या. तर बटाटी लई नाही घातली, फक्त 2.5 किलो घातल्यात. कारण गेल्या बारचीनी 2 किलो होती म्हणून आता अर्धा किलो जास्त वाढवली. मग आणली 5 किलो बटाटे. पण म्हणलं नाहीच खायला तर. आणि आम्ही तिकडं होतो तर गिरायक आहे का नाही घरी, 200 रुपयाचं गिरायक आलतं. मग आई म्हणली या बाया 2 दिवस झालं खाडं, एकच दिवस टाकलं. आणि त्या दिवशी तर आमचा बोंबील आणि सुकट आणायलाच दिवस गेला. म्हणून आई लागली बडबड करायला. काय अगं आता काय करावं, आपल्याला गडी माणूस नाही आणि गाडी पण एवढी काय फस्ट आम्हाला चालवा येत नाही वहिनीला. आणि मला वाटते भीतीन वहिनी म्हणते बसा ड्रेस घालून महाग. म्हणलं बाय उगाच हाकात बी नाही मुखात बी नाही, काहीतरीच फोन बसायचं. म्हणून नको बाय म्हणलं, असं जाऊ अर्धा तिकीट आहे म्हणलं, मला लय भीती वाटते. मग गेलो. बड्डे ही झाला, छान झाला, मस्त झाला. तिकून आल्या बटाटी घातली बघा शिजायला. आंघोळ केली नव्हती, थंडले होती आणि आम्हाला पॅसेंजर धरायची होती म्हणून उशीर लागला. त्यामुळं ही काय शिजली, चुलीवर शिजवली बटाटी आणि गॅस जोडलाय. आता याच्यावर मी हे करून घेणार आहे काय का, म्हणजे बटाटा ही बारीक करून त्याला हे करून घेणार आहे. मग ही झालं की मग गॅस सिलेंडर गाडा तर लावलेला आहे तिकडं. गॅस सिलेंडर ही खुर्च्या नेऊन हा हा थोडंसं तेल होतं, जास्त तेल नाही वाटायचं. थोडंसं क्वालिटी आपल्याला चांगली आली पाहिजे. कारण इथं गेल्या बारचीने केलेला आणि खूप छान असा सपोर्ट केलेला तुम्ही. आणि भरपूर लोकांनी शेअर पण केला, लाईक पण केले आणि खूप भारी वाटलं मला, लय आनंद झाला. म्हणलं चला तुम्हाला दाखवावा की मी कशी बनवते. आता तिथं मला नेलं ही सगळं की तिथं करायच्या नादी लागले की मग मोबाईल काय मी घेत नाही आणि हात भरते, तर त्यामुळं मग मोबाईल आपला खराब होईल. त्यामुळं आणि ही गिलासाने बारीक करते आम्ही, हाताने फिताने नाही करत बारीक. आणि येताना आलो लवकर पण गाडी लेट होती त्यामुळं, पण 2:30 वाजता आलो घरी. तिथनं आल्यापासून हो का चालूच. काय करावं, सगळं चौकूनच बघावं लागतंय आपल्याला ना. आपण नाही बघायचं तर कोण बघायचं. झालं टाकते आता. कढई नाही बघा मोठी, ती लोखंडाची आहे पण त्याला तेल लागणार आहे आपल्याला आणि ते परत धुवायची आणि लय वैताग येतो मला. मग आता बारक्या कढईमध्ये नाहीतर पातेल्या कढईमध्येच करे. कढई आहे रे का आईने भाजी बनवली वाटतं, घेते कसं तरी करून बघा. कशात का करणं पण टेस्ट चांगली आली पाहिजे हाय की नाही. अका याच्यात घातली होती बटाटे शिजायला पातीला, नवीच काढलंय म्या. कसलं झालं बघा पातीला, हो का नवच काढलंय पातीला. तो का आई कशी करायला लागली, हो का असं करतो आम्ही बारीक. मग तुम्ही म्हणसाल मोबाईल कुणी धरलाय, तर दीक्षा आपली आजारी आहे. 2-3 दिवस झालं तिची शाळा बुडवून तिला आणली कारण लईच आजारी आहे. डॉक्टरने पेशी वाढल्या त्या म्हणून सांगितलंय. टेन्शन काय अभ्यासाचं हे वगैरे कशाचं तर टेन्शन असेल म्हणून तिनं टेन्शन घेतलं असेल. तर आता मी इथं सामान आणते सगळं, कढई धुवून आणते. तर तुम्ही बघा तुम्हाला कळेल. आईला दाखवतो वर मी कढई आणते. आता हे सगळंच न्यावं लागणार आहे ना, त्यामुळं मग तेल लागणार आहे आपल्याला.
तसंच हळद पण लागणार आहे. त्याच्यातच भरून ठेवलंय चहाचं. पण आता वहिनीला सांगितलंय वरनं लवकर या म्हणून. वहिनी अजून काय आले नाही त्या. बघा त्याच्यात मीठ पण आहे. सगळं आपण आणून ठेवलेलं आहे इथंच. ती काय व्यस्त आपण घरात करत नाही, जे आपल्याला लागतंय त्याच्यासाठी. भरपूर जण खूप असं चांगलं सपोर्ट करते ती बरं का. ती ओतून देते, धुवून आणते. बघा चुलीवरच बटाटे शिजवले ती मी. आता ह्याच्यावरती गॅस चालू करते आणि तडका देते. हे झालं की मग सामान तिकडे निवून ठेवते आपलं, आहे की नाही. पडाल सर. बाहेर मांडला कारण बाणू आहे, तिला मिरचीचा ठसका उमटल. आता मी पातेल्यातच करणार आहे कारण कढई आपल्याकडे एवढी मोठी नाही, वहिनीची इथं मोठी आहे. आता त्यांना आणायला लावीन मी कढई, आहे की नाही. हाताने बघ. तेल काही जास्त वापरायचं नाही कारण काय होतं माहितीये का, ते बटाटा जे असतो ती तेलाने हाताला चिटकतं, म्हणून जास्त वापरायचं नाही. फक्त आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणून त्यासाठी. आता हे सगळं निघून ठेवणार. आता वहिनी कधी येते त्या सांगता येत नाही. त्यांना लवकर या म्हणलं होतं पण त्यांचे पण आंघोळ घरी राडा मारण्याचा जवळ येते. फक्त भाजाय पुरतं तेल, जास्त तेल नाही वापरणार. कसं आहे माहितीये का, आपण चांगलं केलं तरच लोक येणार आहेत खायला. अद्रक आणि लसणाची पेस्ट तू घेतलं उलटाने. जिरी टाकू कशाला जिरी आहे का, त्यातले बारका डबा घेतला सोडा याच्यात. नाही तर सोडा उगवायची किंमत फुकतो असते. याच्यात चिल्लर राहिलेली आहे, आपण एकदम असं रिकाम केलेलं नाही. थोडा ओवा, आता मिरची. लय करपवायचं नाही कारण बटाट्यात लगेच दिसून येतं ना, त्यामुळं. मिरची गेल्या ह्याच्यात मस्त गावाकडल्या माणसांजोगी झालतं बरं का, पण तिखट झालतं थोडंसं म्हणून मी मिरची थोडीच वापरणार आहे. बारकी लेकरं ही खातात ना त्यामुळं. बघा असं झालं. आता ही मी पावडर बनवली. मीठाचं दे. बस का खाली फुलपाण्याने एवढं आधी बघा असं करायचं. बघू शकता बघा बाण बघितलं का, म्हणून तर त्यासाठी मी बाहेर करायला लागली. बघा बाणूचा खेळ.
आता याला हलवायचं आहे बघा. चांगला हलवून घेते, एक जीव करते. तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी बरोबर बनवते का काय करते. जाळ कशाला लागतं? अजून बटाटे घातले ती. काय नाही. साधं ठेवा म्हणलं. तेवढंच. थोडं चाकून बघते मी. मीठ कमीच आहे. हळद काय जास्त वापरायची नाही. काय होतं माहितीये का, आता काय हे नाही बघा हात धुयाला इथं. या गॅस बाहेर असल्यावर दिसून येत नाही. झालं का नाही बघा बरं. त्याला काय लय बोलावं लागतंय. बघा बघा झालं. बघा बरं झालं का ना तडका देऊन. तेल जास्त वापरलं नाही कारण त्याला बटाटा करताना जरा प्रॉब्लेम येतोय, हात घसरते म्हणून. झालं. आता अजून एकदा मी चाकून बघणार आहे कारण आपण आधी खाऊन बघा. एकदम भारी झालेली टेस्ट, एकदम मस्त झाल्या. आता बंद करते. तर कसं वाटलं सांगा मला. हे हात धुवायचा आहे आपला बटाटा. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका भाऊ बहिणीनं. आणि काय चुकलं तरी पण सांगा मला की ताई तू हे टाक ते टाक, तरी मी टाकेन. आता याच्यात कोथिंबीर राहिली टाकायची, पण मी काय करणार आहे बटाटा जेवढा लागणार आहे तेवढा घेणार आणि कोथिंबीर थोडीशी वरनं टाकणार, म्हणजे टेस्टपणा चांगला जे जास्त येईन अजून. तर चला बाय सगळ्यांना. दिवस लावायला लागला.